नमस्कार, मी अमोल मांडवकर. निवती या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत करतो. निवती गावात जातानाच रस्त्यापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर श्री वेतोबाचे मंदिर आहे. जवळच वाहणारी नदी, सुपारीची बाग व आजूबाजूची झाडांची वर्दळ ह्या मंदिराचं सौंदर्य वाढवतो. वेतोबा हा शिवस्वरूप असून भूतांचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारा देव, शिवाचा द्वारपाल, क्षेत्ररक्षक म्हणून खासियत आहे. नवसाला पावल्यानंतर चामड्याची भली मोठी चप्पल जोड या देवास श्रद्धेने अर्पण करतात. संग्रहित केलेले चप्पल जोड काही दिवसानंतर वापरलेली दिसते. त्याला लाल माती लागलेली दिसते. श्री वेतोबा ही चप्पल घालून गावात फेरफटका मारतो अशी गावकऱ्यांची समजूत आहे. निवती गावात समुद्रापाशी आम्ही राहण्याची व्यवस्था केली होती. हिरव्यागार झाडांमध्ये असणारा होमस्टे फार छान होता. दुपारचा 1 वाजला होता. प्रथम पोटपूजा करून दुपारी 3 नंतर आम्हाला बोटिंगला जायचे आहे. निवतीमध्ये जवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये आम्ही दुपारचे जेवण केले. निवती गावामध्ये लहान मोठी अशी दुकाने आहेत. तेथे बोट बुकिंगचे ऑफिस आहे. प्रति 600 रुपये दराने आम्ही बोट बुकिंग केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी आवडतं ठिकाण म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील निवती बंदर. निळाशार समुद्र, स्वच्छ किनारा आणि निवती दीपगृह ही ठिकाणं सध्या पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. समुद्रातून थोडा आत गेल्यावर पिवळ्या रंगाचा खडकाचा डोंगर दिसतो. त्याला गोल्डन रॉक असे म्हणतात. सकाळी सूर्योदयाची सोनेरी किरणं यावर पडल्यावर तो सोन्यासारखा चमकताना दिसतो. निवती रॉक्स गूढ नैसर्गिक गुहामध्ये दुर्मिळ जैव परिसंस्थेचा खजिना संशोधकांना सापडला आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रजोत्पादन वसाहत आणि अज्ञात प्रजाती आढळून आल्या आहेत. या द्वीपसमूहात 23 बेटे आहेत. यात मुख्यत्वे न्यू लाईट हाऊस, ओल्ड लाईट हाऊस आणि बर्ट आयलंड या बेटाचा समावेश आहे. उर्वरित 11 छोटी बेटे आहेत आणि 8 ठिकाणी पाण्याखाली असलेले खडक आहे.
निवती बंदरापासून समुद्राच्या आत 10 ते 15 किलोमीटर अंतरावर ही ठिकाणं आहेत. या ठिकाणी जाण्याकरता आपल्यास बोटीचा उपयोग करावा लागतो. सध्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा बुकिंग सुरू आहे. म्हातारीची चूळ आपणास बघावयाची असेल तर भरती आहोटीचं ज्ञान आपणास असणं आवश्यक आहे. सुट्टीचा कालावधी असेल तर म्हातारीची चूळ आपणास बघावयास मिळत नाही. होडीचा प्रवास करत असताना आपणास 2.5 ते 3 तास लागतात. त्यामुळे हा प्रवास करताना आपणास सकाळी लवकर येणे गरजेचे आहे किंवा 3 वाजेपर्यंत बोटीपर्यंत पोचणे गरजेचे आहे. संध्याकाळी वाऱ्याचा वेग असल्याने शक्यतो बोटिंग टाळली जाते. मे महिन्याच्या अखेरीस येथील बोटिंग पूर्णतः बंद असते. येणारे वादळी वारे लक्षात घेता तेथील बोटिंग बंद केले जाते. सध्या पाण्याचा वेग जास्त असल्याने 3 ते 4 दिवसाने हे बोटिंग बंद होईल. दीपगृहावर शासनामार्फत 2 अधिकारी नेमले जातात. हे अधिकारी तेथेच राहतात. स्थानिक बोटवाल्यांमार्फत त्यांना पिण्याचे पाणी, अन्न पुरवले जाते. ही शिफ्ट 15 दिवसाची असते. 15 दिवसानंतर ही शिफ्ट बदलली जाते. 1 जून नंतर ही शिफ्ट 3 महिन्याची होते आणि या 3 महिन्यानंतर ती शिफ्ट चेंज केली जाते. बोट सफर करताना समुद्रातील खडकांच्या पट्टीतून पाण्याचा उंच तुषार आपणास उडताना दिसतो. यास सध्या म्हातारीची चूळ असे म्हणतात. हे दृश्य पाहण्याकरता आपणास दीपगृहाच्या पायथ्याशी जावे लागते. या बेटांवरील गुहा पाकोळी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या गुहा धारवर रॉक्सपासून तयार झालेल्या आहेत. 2001 पूर्वी या पाकोळ्यांच्या घरट्यांची तस्करी केली जाई. पाकोळ्यांनी आपल्या थुंकीपासून तयार केलेल्या घरट्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याची समजुतीने त्याची तस्करी व्हायची. 8 एप्रिल 2001 मध्ये
वन विभागाने येथील तस्करांना रंगेहात पकडून पूर्णपणे ही तस्करी थांबवली. निवती येथील बोटीची सफर झाल्यानंतर आम्ही कायाकिंग करण्याकरता खवणे गावात निघालो. निवती गावातून खवणे गाव अवघे 5 किलोमीटर अंतरावर आहे. खवणे बीचवर होणारी कायाकिंग साहसी जलक्रीडा आहे. येथे कांदळवनातून शांत बॅकवॉटरमध्ये फायबर बोटीच्या साहाय्याने बोटिंग करता येते. वल्हे कसे चालवावे तसेच होडी कशी वळवावी याचं मार्गदर्शन केलं जातं. निसर्गतः तयार झालेली कांदळवनाची गुहा आपणास अनुभवायस मिळते. संध्याकाळी ही सफर फारच रोमांचक वाटते. कायाकिंग सफर झाल्यानंतर तेथील असणाऱ्या हॉटेलमध्ये आम्ही कांदा भजी खात त्या दिवसाची सांगता केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रथम आम्ही तेथील असणाऱ्या निवती समुद्रकिनाऱ्यावर गेलो. तेथील समुद्रकिनारा अतिशय लोभनीय होता. सभोवार पसरलेली शुभ्र वाळू, आजूबाजूला असणारी झाडे याने एक वेगळाच अनुभव येत होता. तेथे आम्ही सेल्फी घेत या आठवणी आम्ही ताज्या केल्या. निवतीमधून कुडाळकडे जाताना मध्येच माड्याची वाडी लागते. तिथे रस्त्यापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावरती स्वामींचं सुंदर असं मठ आहे. हा मठ पूर्णतः लाल चिरामध्ये बांधलेला असून येथील असणारे नक्षीकाम अतिशय फार सुंदर आहे. जवळ गेल्यानंतर स्वामींची मूर्ती जिवंत असल्यासारखा भास आपणास होतो. स्वामींच्या मंदिरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर तांबळ ॲग्रो टुरिझम सेंटर आहे. तेथे पार्किंगची व्यवस्था आहे. शिवाय आतमध्ये गेल्यानंतर प्रवेश फी भरून आपणास तेथील संग्रहालय पाहता येते. प्रवेशद्वारापासून पुढे गेल्यावर आपणास सुंदर अशी मातीची घरं दिसतात. ही मातीची घरं प्राचीन पद्धतीतील असून इथे पर्यटक राहण्यासाठी येतात. तांबळ येथे पुरातन वस्तूंचे संग्रहालय आहे. यामध्ये विविध प्रकारची भांडी तसे पूर्वी काळात वापरले जाणारे साहित्य याचं इथे जतन केलेले आहे. पूर्वी माणसं ज्या वस्तू वापरायच्या त्या सर्व वस्तूचं संग्रहालय येथे केलेलं आहे.
संग्रहालय पाहून पुढे गेल्यानंतर आपल्याला विविध प्रकारची औषधी झाडांची लागवड आपणास पाहावयास मिळते. प्रत्येक झाडाचं नाव आणि त्याचं वैशिष्ट्य तिथे लिहिलेलं आहे. कोकणात येणारे सर्व वनस्पती यांची औषधी वनस्पतींची लागवड येथे केलेली आहे. नक्षत्रानुसार येथे झाडांच्या लागवडीची रचना केलेली आहे. आपल्या राशीत असणारं नक्षत्र आणि त्यानुसार असणारं झाड आणि त्याचं महत्त्व याची संपूर्ण माहिती तिथे लिहिलेली आढळते. दुपारची वेळ होत आली. लवकरात लवकर आम्हाला सावंतवाडीकडे रवाना व्हायचे आहे. सावंतवाडीतील भालेकर खानावळीमध्ये आम्ही सुरमई जेवणावरती यथेच्छ ताव मारला. सावंतवाडीतून बेळगाव कडे जाणारा रोड आंबोली मार्गे आंबोली घाट चढण्यापूर्वी उजव्या बाजूकडे KSR ॲक्वेरियम आहे. KSR मधील मत्स्यालय पाहण्यासारखे आहे. विविध प्रकारचे मासे तसेच येथे मत्स्यपालनाकरता मासेसुद्धा मिळतात. येथे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीसुद्धा आहेत.